आज आम्ही आलेलो आहोत आता वेळगाववरून गावी आलेलो आहे आणि शेतात फेरफटका मारतोय। हे बघा आमचं मळ्याचं वावर, हे जुनं वावर आमचं 3 एकर शेत आहे, आई दादांच्या नावावर आहे आणि कपाशी लावलेली आहे या ठिकाणी। खूप भारी आहे, लय भारी। आणि निंदी वगैरे झालेली आहे। मी मागच्या कॅमेऱ्याने आपल्याला आता थोडं शूटिंग दाखवतोय। मीरा देखील आलेली आहे बरोबर। आणि हे पा माग छान अशी ही पट्टी आहे, कापूस लावलेला आहे, तीम आहे आणि आभाळ येतंय परंतु पाऊस नाहीये। पीक चांगलेलं आहे। थोडे 4-8 दिवस जर का पाऊस आला नाही तर पीक ऊन धरणार आहे। आणि या बाजूला आमचे मोठे बंधू सुरेश आनंदची शेती आहे, मूग वगैरे टाकलेला आहे आणि रामभाऊ तात्या ही शेती करतात सध्या आणि मस्तपैकी आहे, खूप छान आहे। कापूसच आहे या ठिकाणी बी पुढे मळ्यामध्ये। इथे बघा विहीर आहे आमच्या मळ्यातली, खूप छान काळीसार अशी शेती आणि मस्त मस्त असं हे वावर आणि छान छान आहे। सुरेश अण्णाच्या शेतातील कपाशी खूप चांगली पट्टी आहे ही मस्तपैकी आणि मस्त कापूस आहे, निंदण वगैरे झालेलं आहे, गंज पडलेले शेतामध्ये। मीरा विहिरीवर गेलेली आहे आणि पाणी बघतीये। छानसा असा ब्लॉग मी हा आमच्या शेतातला टाकणार आहे यूट्यूबवर। आणि इकडे आमचे आजोबा वगैरे शेतात बसवलेले आहे, त्यांच्या ह्या मूर्त्या आहेत आणि ही विहीर मस्त रिंग वगैरे आणि पाणी आहे भरपूर। सध्या पावसाळा आहे ना त्यामुळे आऊत पडलेलं आहे नागर वगैरे। वेल बघत होतो आम्ही परंतु लिंबाच्या झाडावर आहे त्यामुळे घेता येणार नाही कारण त्याचे मुटकुळे खूप छान लागतात, हवा भरपूर आहे। आणि बघा शेतातूनच मग आमच्या अशी छोटी नदी गेलेली आहे आणि पाणी वगैरे सध्या नाही आहे। चांगला पाऊस झाला तर मग जानेवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी पाणी टिकतं।